50-50%? जी मुलगी जिवंत सुद्धा नाहीये तिला काय हक्क आहे या सगळ्यावर अधिकार सांगण्याचा? हे जे काही आहे ना ते सगळं माझ्या अनिकाचं आहे. कामिनी, मला असं म्हणायचंय की जी मुलगी जी सध्या अस्तित्वातच नाहीये तिच्या नावे 50% वाटा करून देणं म्हणजे जरा वेडेपणाचं नाही का? कामिनी, ही सगळी प्रॉपर्टी माझी आणि माझ्या नवऱ्याची आहे. त्यामुळे त्याचं काय करायचं ते सुद्धा आम्हीच ठरवणार. हो, बरोबरच आहे, बरोबरच. पण अनिका सुद्धा तुमचीच नात आहे, त्यामुळे तिच्यावर अन्याय होतो असं तर नाही ना वाटत? सगळे एकत्र मीटिंग जमली आहे बहुतेक. तू जा तुझ्या खोलीत जा. हे बघ वहिनी, मी तुझ्या भावनांचा आदर करते, त्यामुळे तू मनात कुठल्याही प्रकारचा किंतु ठेवू नकोस. अगं पण आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना. म्हणजे आता तुझी मोठी नात कुठे आहे किंवा ती केव्हा येणार आहे, मुळात ती हयात आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही. आणि मग अशा गोष्टीचा आपण ह्या मृत्यूपत्रामध्ये उल्लेख करायलाच हवा होता का, असं माझं म्हणणं आहे. कामिनी, खरं तर तुला हे काही बोलायची गरजच नाही, पण तरी तू बोलतेस. तू कितीही आणि काहीही म्हणालीस ना तरी माझा पूर्ण विश्वास आहे की माझी मोठी नात नक्की परत येणार. मी काय म्हणतो, परत परत का भांडताय तुम्ही? वाद नका ना घालू, त्यापेक्षा आपण यावर काहीतरी मार्ग काढू. हा राजन, बरोबर आहे तुझं. माझ्याकडे एक चांगला उपाय आहे त्याच्यावर. काय? हे बघ वहिनी, तू जे काही 50-50% जी काही डील केलेली आहेस ती मान्य आहे. मी तुझ्या भावनांचा आदर करते, आता तू माझ्या भावनांचा आदर कर. म्हणूनच येत्या 6 महिन्यांच्या आत तुला तुझी मोठी नात ती सापडली किंवा ती जर का या घरात आली तर, आणि जर का ती सापडली नाही आणि आली नाही. सुजाता ताई, बघा बरं कोण आले ते. थांबाची मी बघते. सी मी बी माझ्या फ्रेंड्स आल्या असतील. वाटलंच होतं मला की गावच्या तिथे येणारच. हाय, तुम्ही इथे? मला खूप छान वाटलं तुम्ही इथे आले. चला आपण बाहेर बोलूया. चला चला चला, कम ऑन चला चला चला. कम विथ मी. या, मज्जा येत असेल ना माझ्या घरी येऊन. काय गे गावच्या, काय लिहि इथे तोंड उचून? आम्हासने अन्नपूर्णा आजीसना भेटायचंय. अन्नपूर्णा आजी आता बिझी आहे. शी इज इन द मीटिंग राईट नाव. काय ग, माझ्या आजीला तू आजी का बोलते? तुला काय वाटलं तुझी ती सख्खी आजी आहे का? तुझ्या कॉलेजमध्ये शिकते ना, ज्यात तुझी शिकायची लायकी नाहीये बाय द वे, त्या कॉलेजची ओनर आहे. तर मॅडम बोलायचं, कळलं? आम्हासनी अन्नपूर्णा मॅडमना भेटायचंय, लय महत्वाचं काम आहे. ओ, अन्नपूर्णा आजीला भेटायचंय तर ठीक आहे, माझी कार साफ करा. होय तर तुझ्या बापाने ठेवलंय काय? तुझ्या बापाचं नोकर वाटलं काय आम्ही? ए निंगू पिंगू टिंगू, व्हॉटएव्हर नेम इज, मी जे सांगते ना तेच करायचं. पण नसेल करायचं ना तेथून गेट लॉस व्हायचं. चल चल निघ, माझ्या घरी नाही यायचं पुन्हा. चल निघ निघ. हे निघ. ठीक आहे, आम्ही तुझी गाडी साफ करतो, पण मग आमची आणि अन्नपूर्णा मॅडमची गाठ घालून द्यायची. हो हो डार्लिंग, दे ना. चल चल चल, तिथे कार आहे बघ. चल जा. चल चल. कमळे, हिने तर पाक आपला नोकर करून टाकलाय. आणि तू काय ग? आपला नाईलाज आहे, लक्षात ठेव. आपल्याला अन्नपूर्णा आजींना भेटणं किती महत्वाचं आहे तुला बी माहित आहे. त्यासाठी आपल्याला काय बी करायला लागलं तरी चालतंय.
आणि कुठलं बी काम छोटं मोठं नसतंय हे अनिकाला कळत नाही, खरं तुला तर माहित आहे ना. सोड की करूया. ओय, झाला टाइमपास? काय कुसूर पुसूर बंद करा आणि काम करा. चल गे गावछाप, चल चल. आता आमची भेट घालून दे अन्नपूर्णा मॅडम संग. वाव, किती छान वॉश केलाय. तुला एक ऍडवाइस देऊ? तू तुझं कार वॉशिंग सेंटर का नाही ओपन करत? कमळी टमळी कार वॉशिंग सेंटर. अरे कच्चा लिंबू राहिली, तिचं पण नाव ऍड करून टाका. ऍटलीस्ट यू विल अर्न सम गुड मनी. भिका मागायची वेळ नाही येणार. आणि हा, बाय द वे, दिस इज फॉर टुडे. खूप छान कार वॉश केली. ए अनिका, तू म्हणली होतीस ना वा तुझं काम केलं तर अन्नपूर्णा मॅडम संग गाठ घालून देशील म्हणून. काय गो गावछाप, तुला काय वाटलं तुझी अन्नपूर्णा आजींना भेटायची लायकी आहे? पण मला माहिती आहे तुम्ही का आलेत आज. तुमच्या कॉलेजची फीस आजीने क्लिअर करावी असं तुम्हाला वाटतं ना? कधी तुमची ही भिका मागण्याची सवय जाणार आहे? म्हणजे तुमची लायकी नसताना पण आजीने तुमची ऍडमिशन आमच्या कॉलेजमध्ये करून दिली. ते इनफ नव्हतं, पण आता फीस पण भरायची, तुमचं ऐकून पण घ्यायचं. लिस्ट दे ना काय काय करायचं त्याच्याबद्दल. काय लाज लज्जा शरम आहे की नाही लाईफ मध्ये?